लोकसभेच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातली रणधुमाळी प्रचंड प्रमाणात चाललेली आहे. सर्वत्र प्रचार आणि दुष्प्रचाराच्या फेरी घडत आहेत. आणि त्याचबरोबर काँग्रेस पक्षाने आपली नीती आणि धोरणं जी आहेत ती आता स्पष्ट केलेली आहेत. कालच पंतप्रधानांनी त्याचा उल्लेख केला या संदर्भामध्ये, की त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की प्रत्येकाच्या संपत्तीचा एक्सरे करण्यात येईल, प्रत्येकाची संपत्ती किती आहे काय याचा एक्सरे करण्यात येईल, आणि जर त्याची जी संपत्ती जी आहे त्याचा जास्त विनियोग जो आहे तो अल्पसंख्याकांसाठी म्हणजेच मुसलमानांसाठी करण्यात येईल. म्हणजे सर्व हिंदूंची संपत्ती काढून मुसलमानांना देऊ अशा प्रकारचा एक घडीचा अर्थ या ह्याच्यामध्ये प्रकट होतो. तर या धोक्याकडे सर्व समाजाने लक्ष वेधण्याची आवश्यकता आहे की काँग्रेसच्या सत्तेवर आलेल्या काय परिस्थिती होणार आहे. आज पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये मुरलीधर अण्णा मोहोळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. आणि त्याचबरोबर त्यांचा विजय तर निश्चितच आहे. त्याचं विजयाचं जे आधिक्य आहे ते वाढवण्याची जबाबदारी आता पुण्यातल्या सर्व नागरिकांची आहे. पुण्यातल्या सर्व नागरिकांचे प्रश्न सोडवतील अशी आशा करण्याचं एक मोठं बलस्थान मुरलीधर अण्णा मोहोळ यांनी निर्माण केलेलं आहे. कारण एक सामान्य कार्यकर्ता, हाडाचा कार्यकर्ता आणि आता लोकसभेचा उमेदवार असा जो त्यांचा प्रवास आहे तो खरोखर मोठा प्रशंसनीय आहे. आणि अशा उमेदवाराला मतदान करून सर्वच नागरिकांनी आपले कर्तव्य पार पाडावं आणि मोदीजींना परत सत्तेवर पंतप्रधानपदी बसवण्यासाठी आपलं एक जे उत्तरदायित्व आहे ते निभावावं. आता या प्रसंगी अनेक दुष्प्रचार विरोधी पक्ष यांच्याकडनं, काँग्रेस पक्षाकडनं करण्यात गेले, भुलैया करण्यात गेले, नवीन दावे खेळण्यात येते. या सगळ्या दाव्यांचा मतितार्थ आणि अन्वयार्थ जो आहे तो लक्षात घेऊन सर्व समाजानं आज बाकी सगळं विसरून मोदीजींना सत्तेवरती आणणं आपलं प्रथम कर्तव्य आणि देश वाचवायचा असेल तर मोदीजी सत्तेवरती आले पाहिजे. अन्यथा राहुल गांधी आणि परिवार जो आहे सत्तेवरती आलं तर काय भयंकर प्रकार होईल. या देशामध्ये शरीरचं राज्य अक्षरशः लागू होईल. हा जो प्रकार आहे तो आपल्याला थांबवायचा जर असेल तर मोदीजींनाच परत एकदा सत्ता मिळून आपण दिली पाहिजे. त्यासाठी आपलं कमळाला मतदान केलं पाहिजे. आणि या प्रसंगी सर्वांना हीच विनंती राहील सर्व समाजाची की पुण्यातून मुरलीधर अण्णा मोहोळ यांचा विजय जो आहे तो निश्चित आहे, परंतु त्या विजयाचं आधिक्य जे आहे ते आपल्याला वाढवायचं आहे. मागच्या आदरणीय बापटांनी मोठं अद्भुत कार्य पुणे शहरासाठी केलेलं आहे. त्यात वारसा जपण्याची यांची परंपरा आहे मुरलीधर अण्णा मोहोळांची. तोच वारसा ते पुढे जपणार आहे. त्यासाठी मुरलीधर अण्णा मोहोळांना सर्वांनी मतदान करावं अशी सर्वांचीच इच्छा आहे आणि हीच आग्रहाची विनंती आहे.